हॅलो चेक. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सर्व संघांनी एकावरची पॅनल्टी असेल, लक्षात घ्या. सर्व संघांनी ही सूचना ऐकायची आहे, कारण आपण सर्व टीमला एक टायमिंग दिलेला आहे. टायमिंग यासाठी दिलाय की जर आपल्या अगोदरचा संघ जर आला नाही, एखादा संघ काही कारणास्तव उपस्थित होत नसतो, काही कारण असतं, त्यासाठी आपण तो टायमिंग दिलेला आहे की त्या टायमावरती जर संघ आला तर मॅच लगेच आपण ती पाहतोय की लगेच चालू होत असते. यासाठी प्रत्येक संघाला एक टायमिंग हा दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळतोय. तर त्या नियमानुसार तुम्हाला इथे जावं लागणार आहे आणि हे नियम देखील आपल्याला मान्य करावे लागणार आहेत. भावेश आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती रेडी झालाय. दोन सलामीवीर आपण पाहतोय, महेश भोईर आणि समीर भुरकुंड. पहिला बॉल आपण पाहतोय, टॉपेज लागले, चेंडू सरळ यशांच्या मागे तिकडे निघून गेलाय, बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार येताना दिसतोय. 4 धावेने इथे सुरुवात झालेली आहे. नागले संघाला कमीत कमी धावांवरती रोखावं लागणार आहे. इथे बघा आणखीन एक खूप चांगला फटका इथे खेचला गेलाय. हा चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावन करता चौकार, त्यानंतर षटकार. 10 धावा या धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहतोय बाउंड्री झाल्यात. एक चौकार, एक षटकार. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा देखील उचललाय, ठोकलाय. एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. ते बघा स्क्वेअर कटचा फटका ते खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या मागे धावतायत. चेंडू तिकडे बाउंड्रीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेला आहे. ते तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी निर्माण झाली होती. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 4 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. ज्या प्रकारे पहिल्या 4 बॉलवरती मोठे फटके येताना दिसत आहेत. भावेश ठाकरेचे षटक थोडंसं महागडं ठरताना दिसते. ते पाहतो आपण की टायमिंग झालंय. संदेश आलाय तिकडे. संदेश जज करतोय आणि बघा झेल पकडलाय. एक क्षण असं वाटलं की हा झेल सुटेल, मात्र दुसऱ्या क्षणी आपण पाहतोय दुसऱ्या हातामध्ये हा झेल त्याने पकडलाय. फलंदाज बाद समीर याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे.
नव्याने फलंदाज दिनेश आलेला आहे. दिनेश थापड, न्यू बॅटर. ते बघा सॉफ्टने हा चेंडू इथे खेळून काढला गेलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल शेवटच्या बॉलवरती. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21, 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय तब्बल 21 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि आताच आगमन झालेलं आहे सन्माननीय पद्मजी शलका साहेबांचं आगमन झाले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स वाफाने आणि ओमसागर ब्राह्मणगाव या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रुपेश आलेला आहे. रुपेश मेढे. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला गेला होता. सरळ चेंडू पायावरती जाऊन आदळलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. इथे बघा टायमिंग झालाय. शतरक्षक दूरवरती आहे, तिकडे पोहोचेल का बघा, प्रयत्न केलेला नाहीये. बघा झेल तिकडे नक्कीच चालून आला होता शतरक्षकापुढे, मात्र त्या शतरक्षकाने प्रयत्न देखील केलेला नाहीये. इथे पाहतोय रेफर केलाय पंचांनी. पंच ओव्हरस्टेप की खेळपट्टीच्या बाहेर. यस, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला की नाही बघायचं आहे. चला तिसरे पंच.
फेअर डिलिव्हरी असेल. तिसऱ्या पंचांनी हा निर्णय सांगितलेला की हा फेअर डिलिव्हरी असेल, लक्षात घ्या. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. बघा दोन्ही अँगलने आपण हा चेक केलेला आहे. आपण पाहतो की काही भाग जो आहे बॉलचा, जो काही भाग पिचच्या मध्ये आहे, लक्षात घ्या. ते बघा क्लीन बोल्ड इथे होताना दिसतोय फलंदाज महेश भोईर. कमबॅक होताना दिसतंय गोलंदाजाचं. धावसंख्या आता स्थिरावली गेलेली आहे, ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. रुपेश मेढे आपण पाहतोय दुसरं षटक टाकतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि तिसऱ्या बॉलवरती ते विकेट आपण पाहतोय इथे मिळालेली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय निमेश थापड. हा बॅटर इन झालेला आहे. आणखीन एक बिग हिटर आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण बघितलं तर 24 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि नव्याने बॅटर आपण पाहतोय निमेश आलाय. निमेश थापड. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय परतलेली आहे. समीर आणि महेश भोईर. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. खूप चांगला चेंडू मिस केलाय वलेस निमेश याने. एक निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. ते बघा आणखीन एक चांगला चेंडू ते टाकला गेलाय. बघा गती चेंडूला जास्त दिलेली नाहीये. स्लोअर वन चेंडू टाकले गेलेत आणि पूर्णतः फसला गेलाय फलंदाज निमेश. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. धावसंख्या 24. कमबॅक केलं या षटकामध्ये गोलंदाज रुपेश मेढे या गोलंदाजाने. पुन्हा एकदा खोलवर टॅपाचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह होता, तिकडे मिसफील्ड झाला. एक धाव कंप्लीट. बघा तिकडे पुन्हा एकदा मिसफील्ड होताना आपण बघितलाय आणि या 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. आपण पाहतोय आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघाला पूर्ण 4 षटकं खेळायला मिळतील, मात्र नागले संघाला 3च षटकं खेळायला मिळतील. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय लोकेश आलेला आहे. लोकेश पारधी. ते बघा खूप चांगला चेंडू ते टाकला गेलाय.
निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे लोकेश पारधीकडनं. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये घेऊन काढले. क्षेत्ररक्षक आले तिकडे, मात्र त्याच्याकडनं मिसफिल्ड झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू सरळ निघून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा दिशाहीन चेंडू होता. चेंडूला फक्त तिकडे दिशा दाखवली. दिशा खराब, दशा खराब. आणि आपण पाहतोय हा चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. 4 धावांकरता. या 4 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे बघा स्टॅबिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. संदेश चाकर येतोय तिकडे. चुकी होत नाहीये. पकडलाय, गेलाय झेल, संपलाय. दिनेश थापड याचा खेळ फलंदाज बाद. ज्या प्रकारे आता कमबॅक झालेला आहे गोलंदाजांचा. रुपेश मेढे त्यानंतर लोकेश पारधी. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाजांनी दाखवलेला आहे. नव्याने फलंदाज विनय येतोय. विनय भुरकून आपण पाहतोय. न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. ते बघा खूप चांगला फटका खेचला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. विशाल पोहोचलाय तिकडे, मात्र चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही आहे. हा चेंडू देखील सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांकरता. बघा ज्या प्रकारे फटका त्याने खेळला होता. गोलंदाजाने पाय पकडण्याचा प्रयत्न केला. फ्लिकचा फटका त्याने ते खेळला आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता हा चेंडू जाऊन पोचलेला आहे. धावसंख्या आता 34 या आकड्यावरती. फुलटॉस चेंडू. संदेश आहे तिकडे. थोडासा मिसफिल्ड झाला तिकडे. पाहतोय की 2 धावा घेण्याची संधी मिळाली. या 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात लोकेश पारधी याने. आडव्या बॅटने खूप चांगला फटका खेचला गेलाय. विशाल होता तिकडे, मात्र विशालच्या डोक्याच्या वरन हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांकरता. आणखीन एक चौकार या ओव्हरमध्ये खेचला गेलाय. 40 धावा धावफलकावरती लागलेत. खराब फिल्डिंग इथे नागली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. शेवटचं षटक असेल आणि या शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण संदेश आलेला आहे. यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स बाफाणे आणि ओमसागर ब्राह्मणगाव या 2 संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. जे बघा खोलवर टपाचा चेंडू. संदेशाचं कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळालंय. डॉट बॉलने सुरुवात त्याने देखील इथे केलेली आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्यात.
बघा पहिल्या षटकात तब्बल 21 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक राहिला आहे यंगस्टर नागल्या संघाचा. संदेश फुलटॉय चेंडू, बॅटचा एज लागलाय, चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होईल कारण तिकडे खराब फिल्डिंग झालाय अमन कडनं. अमन साखर याला आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये थोडासा मिसफील्ड झाला. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 42 धावा, 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. फुलटॉय चेंडू, चेंडूला स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे आपण पाहतोय फलंदाज विनय हा बाद झालेला आहे आणि या पंचांनी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय होतोय. रेफर केलं गेलंय. चेंडू कमरेच्या वरती आहे की खाली आहे बघितलं जाईल आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी असेल. धावसंख्या झालेली आहे 43 धावा, 43 रन्स ऑन दी बोर्ड. 43 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. नव्याने बॅटर विशाल आलेला आहे, विशाल थाबड. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. संदेश साकार पुलचा फटका खेचलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. रुपेश आलाय तिकडे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 45 या आकड्यावरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. बॅटचा एज लागलाय यष्टांच्या मागे. नशिबाचा चौकार येताना दिसतोय. चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार आणि या चौकाराने धावसंख्या आता 49 या आकड्यावरती. 49 रन्स ऑन दी बोर्ड. बघा शेवटच्या बॉल वरती इथे चौकार येताना दिसलाय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचला गेलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. शतरक्षकाने तिकडे चांगले शतरक्षण केलंय. अप्रतिम शतरक्षण. की धावा पाहूया इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. शतरक्षण चांगलं झालंय मात्र चेंडूला गॅदर करता आलेला नाहीये. पंच किती धावा असतील. 3 धावा. येस थँक्यू. बाउंड्री पंच तिकडे सेफ आहे का बॉल. येस सेफ आहे. तर म्हणजे या 3 धावा असतील. या 3 धावेने धावसंख्या 52 धावा, 53 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. चला आपण जाऊया टॉस कडे. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. टॉस केला जाईल. बापाण्याच्या संघाचा कॉल आहे. छाप असा कॉल आहे. काट आलेला आहे. टॉस जिंकलाय बामणगाव संघाने. मानवी विनंती करतो दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन कृपया करून स्थान बनवायचं आहे. संतोष टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय या
बॅटिंग करताना किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 50+. 50+ करण्याचा प्रयत्न केला जाईल. आज पूर्ण टीम तुमची इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल का? नाही, पूर्ण टीम तर नाही आहेत. आता जे येतील ते बघू आता. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. बाफाने संघाचे टॉस तुम्ही हरलाय, तर जर टॉस जिंकला तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? शतरक्षण. परंतु आता बॅटिंग शतरक्षण तुम्हाला स्वीकारायचं होतं. शतरक्षण मिळालंय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल बामणगाव संघाला? 40 ते 45. आज पूर्ण संघ तुमचा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आम्हाला. नाही. म्हणजे आज सुद्धा तुमचे प्लेयर्स कमी आहेत. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की ओमसागर बामणगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकलंय आणि बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय बाफाने संघाला. थोड्याच वेळात हा शेवटचा मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन मध्ये परत येऊया. ओव्हर टू डीजे. त्रेपन्नचं टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे आयशोबर स्पोर्ट्स लवकरच संघाने. दोन सलामीचे फलंदाज पाहतोय पण स्ट्राईक वरती बॅटर आहे लोकेश. नॉन स्ट्राईकला आपण तो भावेश यांना पाहतोय आणि समीर पहिलं षटक घेऊन पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लोकेश यांच्याकडून पाहिलं तर एक सिंगल धावाले आणि या सिंगलने संघाचं अकाउंट ओपन होताना पाहतोय 1 या आकड्यावरती. या वर्षाचा हंगाम पाहिला तर यशोबेजा स्पोर्ट्स लवकरच संघ फॉर्म मध्ये आहे. भावेश एक लेफ्टी बॅटर आपण पाहतोय भावेश ठाकरे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पाहतोय आपण. पुढचा बॉल यावर हाफ ट्रॅकर पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट. षटकार 6. मला तुमच्या सामील करून बॉल पुरवायचा आहे. नवीन बॉल. बघा नागले संघाचा विचार केला तर एक षटकाची पेनल्टी लागली म्हणजे 1 ओव्हरची पेनल्टी आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये ह्या 53 धावा कंप्लीट करावं लागतील आणि अशाच पद्धतीने सुरुवात ची गरज होती. ती सुरुवात नक्कीच भावेश यांच्याकडून झालाय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. बघा पंचांकडे अपील केली होती. तसं तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. ओके आपण हाईटचा वाईट आहे का? येस वाईट बॉल असेल. पण जास्त उसळी घेतली होती आणि 1 बॉलचा सुद्धा इशारा. थँक्यू डीजे. बघा आक्रमणाची गरज होती. आक्रमण नक्कीच पहिल्या षटकामध्ये यावेळेस भावेश यांच्या बॅट मधून येताना पाहतोय. बघा समीर यांचं षटक भरपूर महत्वाचं आहे.
आणि एका आघाडीचा गोलंदाज आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर धावा चांगल्या चांगल्या बनवल्या तर नक्कीच थोडंसं प्रेशराईज केलं जाईल फिल्डिंग करणाऱ्या संघाला. आता पाहतो समीर यांच्यावरती प्रेशर नक्कीच पाहायला मिळते, कारण 3 बॉलचा इथे खेळ संपलेला आहे. धावसंख्या पाहतोय पण 12 वर जाऊन पोहोचते. 2 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, यावेळी रिव्हर्स. वाह, काय फटका सजवलाय बघा. सीधी उंगली से घी निकल रहा है और उंगली टेढ़ी करके भी घी निकाला जा सकता है. असंच काहीतरी दर्शवताना पाहतोय आपण भावेश ठाकरे यांना. अप्रतिम फटका पाहतोय. बघा आता आक्रमण आक्रमण आणि आक्रमण यावेळेस समीर वरती केलं जात आहे. पूर्णपणे ना समीर यांना आता बांधून ठेवलाय. भावेश इज ऑन फायर. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू सरळ निघून गेलाय डीप फाईन लेग रिझनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो. षटकार 6. थँक्यू डीजे. धावसंख्या बघा 22 वर जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर षटकार, वाईट चेंडू, चौकार, चौकार आणि षटकार. बघा पाहिलं तर षटकार आणि चौकारामध्ये भावेश डील करतोय. बघा पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 2 चौकार आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर षटकार खेचलाय. पूर्णपणे बॅकफूट वरती यावेळेस अष्टभुजा स्पोर्ट्स लवकरच संघाला नेऊन ठेवलाय. समीर शेवटचा बॉल घेऊन भावेशसाठी. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू निघून गेलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. बघा पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या पाहतो पण स्कोअर बोर्डवर लागली गेली आहे 26 रन्स ऑन बोर्ड. अर्धा पल्ला तर पहिल्या ओव्हर मध्येच पार झालाय. पूर्णपणे बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय अष्टभुजा स्पोर्ट्स लवकरच संघाला. आता इक्वेशन पाहतोय आपण बघा, कंपॅरिझन पहा आपण 21 वरती 1 विकेट होती यंगस्टर नागले संघाची, परंतु बेनिफिट बघा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळालाय. 26 धावा. 26 धावा यंगस्टर नागले संघाने बनवल्यात. अष्टभुजा स्पोर्ट्स लवकरच संघाचे 21 धावा होत्या आणि महत्वाचा 1 विकेट सुद्धा गेला होता पहिल्या षटकामध्ये. तर इक्वेशन पाहतो 12 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 27 धावा, कारण एक षटकाची पेनल्टी लागली गेली आहे. महेश येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. बघा इकडे काय घडलंय, काय बिघडलंय, तर महेश भोईर याने 9 चेंडू टाकलाय. पंचांनी त्याला दंडित केलेला आहे. +4 म्हणजे या 5 धावा इथे अंकित केल्या जातील. आता या 5 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 31 या आकड्यावरती. 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू ऑफ रेट असेल, म्हणजे आता 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 22 धावींची आवश्यकता आहे. 12 चेंडू 22 धावा मॅच बनवलाय. नागले संघाने मात्र इथे एक निर्धाव चेंडू देखील आलेला आहे. बघा जसा निर्धाव चेंडू पडेल तसा थोडासा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील येईल. मात्र ज्या प्रकारे समीर याचं षटक राहिलंय, महागडं षटक, 26 धावा त्याने खर्च केले. ज्या प्रकारे भावेश याने 21 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकापासून कमबॅक झाला होता. इथे बघा आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय.
आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला तिसरे पंच यायचं आहे लगेच. आमचे तिसरे पंच संतोष वळवी आहेत आमच्या या स्पर्धेचे ऑफिशियल. फेअर डिलिव्हरी असेल, मात्र 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला जाईल. बॉलरला लक्षात घ्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होताना दिसतोय, तो म्हणजे लोकेश. पंच बॅटला बॉल लागलाय का? लेग बिफोर, यस, बॅटला बॉल लागलेला आहे. एज पकडलाय तिकडे. आता बघा, पहिल्या बॉलवरती 5 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतर महेश भोईर याचा जबरदस्त कमबॅक आपण इथे बघितलेला आहे. आता 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 9 चेंडू आणि आता 22 धावा या मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवायच्या आहेत. साईडला फटका खेचला गेला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा उचलला गेला. 2 धावा कंप्लीट. फेकी बघा खराब झाली होती, पण निमेश याचं कौतुक करावं लागेल. चांगला थ्रो त्याने तिकडे गॅदर केलाय. तोपर्यंत 2 धावा या तिकडे पूर्ण झाल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 33 या आकड्यावरती. अजूनही 20 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा, खूप चांगला फटका इथे खेचला गेलाय. अमनच्या बॅट मधून निघालाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. या षटकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 39 या आकड्यावरती. 39 39 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो या सीझन मध्ये आई अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे. मात्र या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पूर्णतः बॅकफूट वरती येताना दिसतोय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ बॅटने निघून गेलेला आहे. विशाल आले तिकडे. एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. भावेश बघा किती वेगाने तिकडे धावलाय. 2 धावा या वेगाने इकडे कंप्लीट केला गेला. षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 41 या आकड्यावरती. 41 41 धावा या धावफलकावरती लागल्यात. आता आपण समीकरण पाहूया, किती बॉल किती धावा. त्या अगोदर आपण एक ड्रिंक्स ब्रेक घेऊया.
तर इक्वेशन जर आपण बघितलं तर 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता अजूनही आपण पाहतोय 12 धावेंची आवश्यकता आहे. विशाल थापड आलेला आहे. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बघा कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. काय जबरदस्त फटका. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांकरता भावेश ठाकरे ऑन फायर. आता समीकरण 5 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता आहे. बघा आता समीकरण पूर्णतः बदललेलं आहे. 53 धावा बनवायच्या होत्या आणि पहिले षटक काय जबरदस्त षटक हाताळलं गेलं होतं. फुलटा चेंडू बॅटचा एज लागलाय. धाव घेण्याचा प्रयत्न अमनने केला होता मात्र भावेशने रोखलंय. बघा इथे देखील संधी होती बॅटर भावेशकडे मात्र संपर्क चांगला झाला नव्हता. आता 4 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 8 धावींची गरज आहे. फुलटॉस चेंडू आहे आणि या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत विकासजी वायडा आणि त्यांचं आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आता समीकरण जर आपण बघितलं 3 चेंडूमध्ये आता 2 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 51 धावा. इथे बघा ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. एक धाव कंप्लीट झाली आहे. विनयकडे थोडीशी चूक झाली आणि दुसरी धाव कंप्लीट देखील झालेली आहे. जबरदस्त रन बिटवीन द विकेट्स आणि विजयी 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. हार्ड लक